हॅलो एव्हरीवन. महा डी-बी-टी अंतर्गत तुम्ही कोणत्या योजनेचे लाभ घेतले असाल आणि तुम्हाला सबसिडी मंजूर झाला असेल. सबसिडी मंजूर झाल्यानंतर फिजिकल व्हेरिफिकेशन झाले की नाही हे बघण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल. सर्वप्रथम महा डी-बी-टी फार्मर या पोर्टलला ओपन करायचा आहे. ओपन झाल्यानंतर अशा प्रकारच्या इंटरफेस येईल. आपले सरकार महा डी-बी-टी असा येईल. अर्जदार येथे लॉगिन करा. वैयक्तिक शेतकरी, शेतकरी गट, आधार आधारित लॉगिन, शेतकरी ID प्रविष्ट करा. अशा प्रकारचा इंटरफेस असेल. तुम्ही वैयक्तिक शेतकरी असाल किंवा शेतकरी गट असाल तर त्या पद्धतीने लॉगिन करायचा. मी वैयक्तिक शेतकरी निवडला. या ठिकाणी मी माझा ID टाकते. शेतकरी ID टाकल्यानंतर काही टाईम लागतो आणि तुमच्या मोबाईल नंबरवर एक OTP येईल. तो या ठिकाणी टाकायचा आहे. OTP सक्सेस झाल्यानंतर आपल्याला वैयक्तिक माहिती असं डेस्कटॉप पेजमध्ये दिसेल. आपल्याला घटक इतिहास निवडायचा आहे. घटक इतिहासामध्ये निधी वितरण मध्ये जायचे आहे आणि या ठिकाणी तुम्ही बघू शकता की जे काही आपण अप्रूव्हल फॉर पेमेंट 12/6/2026 मध्ये झालेला आहे आणि छाननी स्थिती पेमेंट इन प्रोसेसमध्ये आहे. अशा पद्धतीनं आपलं पूर्णपणे फिजिकल व्हेरिफिकेशन कंप्लीट झालेला आहे. फक्त आता पेमेंट येण्याची वाट पाहावं लागेल. काही 15 दिवसामध्ये, काही 20 दिवसामध्ये किंवा 6 महिनेसुद्धा लागू शकतात. ते निधीवर डिपेंड करते. अशा पद्धतीनं आपण आपली फिजिकल व्हेरिफिकेशन झाली की नाही हे आपल्याला पाहता येते अशा प्रकारे. तर अशाच प्रकारची माहिती तुम्ही पाहत असाल किंवा हा व्हिडिओ तुम्हाला इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर या चॅनलला सपोर्ट करा. चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.